प्रश्न 23. एका फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून राम म्हणाला, तिच्या मुलाचे वडील हे माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. तर रामचे त्या स्त्रीशी काय नाते आहे? योग्य उत्तर आहे दोई, पती. याचे स्पष्टीकरण असे: माझ्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे राम स्वतः, आणि तिच्या मुलाचे वडील म्हणजे राम, म्हणून राम त्या स्त्रीचा पती आहे. प्रश्न 24. एक व्यक्ती उत्तरेकडे 10 किमी चालत जातो, तेथून दक्षिणेकडे 6 किमी परत येतो आणि नंतर पूर्वेकडे 3 किमी चालतो. तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? याचे उत्तर आहे 1. 5 किलोमीटर ईशान्य. उत्तरेकडे 10 व दक्षिणेकडे 6 किलोमीटर गेल्यावर तो 4 किलोमीटर उत्तरेला उरतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार 4 आणि 3 किमीचे अंतर 5 किलोमीटर भरते. प्रश्न 25. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:1 आहे. 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल. तर वडिलांचे आजचे वय किती? योग्य उत्तर आहे 2. 50 वर्षे. क्रॉस प्रॉडक्ट पद्धतीने पाहिल्यास 1 युनिट म्हणजे 10 वर्षे होतात. त्यामुळे वडिलांचे आजचे वय 5 गुणिले 10 म्हणजेच 50 वर्षे येईल. प्रश्न 26. ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसांत, बी आणि सी 15 दिवसांत आणि सी आणि ए 20 दिवसांत करतात. तिघे मिळून ते काम किती दिवसांत करतील? याचे उत्तर आहे 1. 10 दिवस. एकूण काम 60 मानल्यास तिघांची एकत्रित कार्यक्षमता 6 येते. 60 भागिले 6 केल्यास 10 दिवस लागतात. प्रश्न 27. 200 मीटर लांबीची एक रेल्वेगाडी ताशी 72 किमी वेगाने धावत आहे. तिला एक सिग्नलचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? योग्य उत्तर 10 सेकंद आहे. प्रथम 72 किलोमीटर प्रति तास या वेगाला मीटर प्रति सेकंद मध्ये बदलून तो 20 मीटर प्रति सेकंद होतो. 200 भागिले 20 केल्यास 10 सेकंद उत्तर येते. प्रश्न 28. घड्याळात 4:20 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? याचे उत्तर 2:10 अंश आहे. सूत्रानुसार मॉड्युलस 30h उणे 5.5 m वापरल्यास 4:20 हे उत्तर 10 अंश येते. प्रश्न 29. जर 1 जानेवारी 2024 ला सोमवार असेल तर 31 डिसेंबर 2024 ला आठवड्याचा कोणता वार असेल? योग्य उत्तर 2 मंगळवार आहे. 2024 हे लीप वर्ष असल्यामुळे वर्षाचा शेवटचा दिवस पहिल्या दिवसाच्या एक वार पुढे असतो. प्रश्न 30. 15 वस्तूंची खरेदी किंमत ही 12 वस्तूंच्या विक्री किंमती इतकी आहे. तर या व्यवहारात शेकडा नफा किती? योग्य उत्तर 25% आहे. वस्तूंमधील फरक 3 आहे. 3 भागिले 12 गुणिले 100 केल्यास 25% हा नफा मिळतो. प्रश्न 31. एका संख्येच्या 40% मधून 40 वजा केले असता बाकी 40 उरते, तर ती संख्या कोणती? योग्य उत्तर 3 200 आहे. 40% वजा 40 बरोबर 40 म्हणजेच 40% बरोबर 80. तर 100% म्हणजे 200 पॉइंट. प्रश्न 32. 11. खेळाडूंच्या क्रिकेट संघाचे सरासरी वय 22 वर्षे आहे. जर त्यात प्रशिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 1 ने वाढते. प्रशिक्षकाचे वय किती? योग्य उत्तर 34 वर्षे आहे. नवीन सरासरी 23 गुणिले 12 व्यक्ती उणे 22 गुणिले 11 खेळाडू केल्यास प्रशिक्षकाचे वय 34 येते. प्रश्न 33. चिन्हांचे अर्थ बदलल्यास 16 उणे 4 अधिक 3 भागिले 5 गुणिले 2 बरोबर किती? योग्य उत्तर 9 आहे. बोर्डमास नियमानुसार भागाकाराने गुणाकार करून सोडवल्यास उत्तर 9 येते. प्रश्न 34. विद्यार्थ्यांच्या रांगेत सुरेशचा क्रमांक उजवीकडून 15वा आणि डावीकडून 21वा आहे. तर एकूण विद्यार्थी किती? योग्य उत्तर 35 आहे. सूत्रानुसार दोन्ही बाजूंचे क्रमांक जोडून 1 वजा केल्यास 21 अधिक 15 वजा 1 बरोबर 35 विद्यार्थी मिळतात. प्रश्न 35. शेतात कोंबड्या आणि गायी आहेत. डोक्यांची संख्या 50 आणि पायांची संख्या 140 असल्यास गायींची संख्या किती? योग्य उत्तर 20 आहे. सर्व 50 प्राणी कोंबड्या मानल्यास 100 पाय येतात. उरलेले 40 पाय गायींचे आहेत. त्यांना प्रति 2 जास्त पाय असल्याने गायी 20 आहेत. प्रश्न 36. 60 विद्यार्थ्यांपैकी 35 क्रिकेट खेळतात, 30 फुटबॉल खेळतात आणि 15 दोन्ही खेळतात. एकही खेळ न खेळणारे किती? योग्य उत्तर 3 आहे. एकूण खेळणारे 50 विद्यार्थी येतात, म्हणून एकूण 60 मधून 50 वजा केल्यास 10 विद्यार्थी शिल्लक राहतात. प्रश्न 37. 8चा संबंध 5 से 12 सी असेल तर 9चा संबंध कशाशी असेल? योग्य उत्तर 729 आहे. येथे संबंध संख्येचा घन असा आहे, म्हणून 9चा घन 729 येतो. प्रश्न 38. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. जर त्या आयताची परिमिती 60 सेमी असेल तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? या प्रश्नाचं उत्तर आहे 204 सेमी. रुंदी x आणि लांबी 2x मानल्यास परिमिती 6x बरोबर 60 होते, म्हणजे रुंदी 10 आणि लांबी 20, ज्यामुळे क्षेत्रफळ 200 येते. प्रश्न 39. 2 फासे एकाच वेळी फेकले असता दोन्ही फाशांवरील अंकांची बेरीज 8 येण्याची संभाव्यता काय असेल? योग्य उत्तर 5/36 आहे. 2 फासे फेकल्यावर 36 शक्यता असतात, त्यापैकी बेरीज 8 येणाऱ्या 5 जोड्या आहेत, म्हणून संभाव्यता 5/36 येते.
प्रश्न 40 दो सा दो से किती दराने एका रकमेची सरळ व्याजाने 5% दुप्पट होईल? याचे उत्तर 20% आहे. रक्कम दुप्पट होण्यासाठी व्याजदर गुणिले मुदत सय असावी लागते, त्यामुळे सयला 5 ने भागल्यास 20% दर मिळतो. प्रश्न 41 खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? ए, डी, एच, एम आणि पुढे काय? योग्य उत्तर 2S आहे. अक्षरांच्या क्रमांकात 3, 4, 5 असा फरक वाढत जातो, म्हणून एम नंतर 6 मिळवल्यास 19वे अक्षर एस येते. प्रश्न 42 गटात न बसणारा पर्याय ओळखा. चौरस, आयत, त्रिकोण आणि वर्तुळ. योग्य उत्तर 4 वर्तुळ आहे. चौरस, आयत आणि त्रिकोण हे सरळ रेषांनी बनलेले बहुभुज आहेत, तर वर्तुळ वक्र रेषेने बनलेले असते. प्रश्न 43 एका पुस्तकाचा 5 भाग आणि 15 पाने वाचून झाल्यावर 75 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत? उत्तर 150 आहे. 3/5 भाग म्हणजे 90 पाने होतात, म्हणून पूर्ण पुस्तक 5 भागांचे असल्याने एकूण 150 पाने होतात. आपल्यासमोर एक प्रश्न आहे. विधाने आहेत. सर्व कुत्रे मांजरे आहेत आणि काही मांजरे उंदीर आहेत. निष्कर्ष आहेत. काही कुत्रे उंदीर आहेत आणि काही उंदीर मांजरे आहेत. आपल्याला योग्य निष्कर्ष निवडायचा आहे. योग्य उत्तर पर्याय 2 आहे. वेन डायग्रामच्या मदतीने आपण पाहू शकतो की कुत्रे आणि उंदीर यांचा थेट संबंध नाही, परंतु काही उंदीर मांजरे असल्याचे निश्चित होते. पुढील प्रश्न 45 ए ने 40,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला. बी 4 महिन्यांनंतर 60,000 गुंतवून सहभागी झाला. वर्षाच्या शेवटी 24,000 नफा झाल्यास बी चा वाटा किती? गुंतवणुकीचे गुणोत्तर काढल्यास ते 1:1 येते. याचा अर्थ दोघांना समान नफा मिळेल, म्हणून 24,000च्या निम्मे म्हणजे 12,000 रुपये बी चा वाटा असेल. प्रश्न 46 एका विशिष्ट नियमावर आधारित हा चौकट प्रश्न आहे. प्रत्येक ओळीतील संख्यांमध्ये काही संबंध आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? येथे नियम असा आहे की पहिल्या स्तंभाचा वर्ग वजा दुसरा स्तंभ केल्यास तिसरा स्तंभ मिळतो. या नियमानुसार 9चा वर्ग 81 वजा 20 केल्यास उत्तर 61 येते. प्रश्न 46 वर्तुळातील संख्या एका विशिष्ट गणितानुसार वाढत आहेत. या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचे आहे. येथे मालिका नैसर्गिक संख्यांच्या घनामध्ये 1 मिळवून तयार झाली आहे. 6चा घन 216 अधिक 1 केल्यास 217 हे उत्तर मिळते. प्रश्न 48 त्रिकोणाच्या बाहेरील संख्यांवर प्रक्रिया करून आतील संख्या मिळवली जाते. हा नियम शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. नियम असा आहे की त्रिकोणाच्या बाहेरील 3 संख्यांच्या वर्गांची बेरीज करून त्याचे वर्गमूळ काढले जाते. 5, 10 आणि 10 यांच्या वर्गांची बेरीज 225 येते, ज्याचे वर्गमूळ 15 आहे. प्रश्न 49 एक व्यक्ती ए पासून 15 किमी उत्तरेकडे जाते, नंतर उजवीकडे वळून 20 किमी आणि पुन्हा उजवीकडे वळून 30 किमी चालते. ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? काटकोन त्रिकोणाच्या नियमानुसार पाया 20 आणि उंची 15 किमी आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार अंतर 25 किमी येते आणि दिशा आग्नेय आहे. प्रश्न 50 वर्तुळातील मालिका घड्याळाच्या दिशेने वाढत आहे. मालिकेचा नियम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक अंक निवडा. येथे प्रत्येक पुढील संख्या मागील संख्येची दुप्पट अधिक 3 आहे. 125 ची दुप्पट 250 अधिक 3 केल्यास 253 हे उत्तर येते. प्रश्न 51 शेवटी सोबत दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते मोजा. हे एक भूमितीय कोडे आहे. येथे स्मार्ट ट्रिक अशी आहे की जेव्हा एका चौरसात मध्यबिंदूतून रेषा जातात तेव्हा लहान त्रिकोणांची संख्या मोजून तिला 2 ने गुणावे. येथे 8 त्रिकोण आहेत, म्हणून 8 गुणिले 2 बरोबर 16 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 52 या तक्त्यामध्ये आडव्या ओळीत पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा मधल्या संख्येशी एक विशिष्ट संबंध आहे. तो नियम ओळखून अचूक पर्याय निवडा. स्मार्ट ट्रिकनुसार प्रत्येक ओळीत पहिल्या आणि तिसऱ्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार करून त्याला 2 ने भागल्यास मधली संख्या मिळते. 12 गुणिले 9 बरोबर 108 आणि 108 ला 2 ने भागल्यास 54 येते. प्रश्न 53 बाहेरील चौकोनातील संख्या आणि मध्यभागी असलेल्या संख्येत एक विशिष्ट गणितीय सूत्र आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सूत्र असे आहे की वरच्या आणि खालच्या संख्येच्या वर्गांची बेरीज करून त्यातून डावी आणि उजवी संख्या यांचा गुणाकार वजा करायचा. 6चा वर्ग 36 आणि 3चा वर्ग 9 यांची बेरीज 45 वजा 20 म्हणजे 25 हे उत्तर आहे. प्रश्न 54 पिरॅमिडच्या रचनेतील खालच्या 2 संख्यांवरून वरची संख्या तयार होते. हा नियम शोधून सर्वांतवर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा. स्मार्ट ट्रिकनुसार खालच्या 2 संख्यांचा गुणाकार करून त्यातून त्यांची बेरीज वजा केली की वरची संख्या मिळते. हाच नियम वापरून आपल्याला अचूक उत्तर मिळेल. प्रश्न 55 वर्तुळातील समोरासमोरील संख्यांमध्ये एक संबंध आहे. हा नियम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. येथे समोरासमोरील मोठ्या संख्या या लहान संख्येचा वर्ग अधिक 2 आहेत. याच नियमाने आपण प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या मिळवू शकतो. प्रश्न 56 घड्याळात 4:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल? चला हे सोडवूया.
वास्तविक स्थितीत 4:30 मिनिट काटा दक्षिण दिशेला असतो. जर दक्षिण दिशा पूर्व झाली तर आग्नेय दिशेला असलेला तास काटा फिरून ईशान्य दिशेला येईल. प्रश्न 57. चौरसाच्या कोपऱ्यावरील संख्यांचा तिरकस संबंध शोधा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सांगा. या प्रश्नासाठी मुख्य कर्णावरील संख्यांचा गुणाकार करून त्यातून दुसऱ्या कर्णावरील संख्यांचा गुणाकार वजा करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला मधली संख्या मिळते. या स्मार्ट ट्रिक्समुळे तुमच्या परीक्षेत खूप वेळ वाचेल. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि पुढील प्रवासासाठी तयार रहा. धन्यवाद.